म्हणून कमांडो अटॅक, कमांडोची रेड आहे इथे मारले. शिवाजीराजांचे काही कमांडोज होतेच खरं, म्हणजे फितवा झाला, फितुरी झाली असा संशय आला की कमांडोज जायचे तिथं. त्याच्यातला एक कमांडो मी त्याचं नाव सांगतो, त्याचं नाव आहे तानाजी मालुसरे. दुसरा आहे त्याचं नाव आहे कमळोजी साळुंके. हे असे सगळे त्यांचे कमांडोज, ट्रेन केलेले कमांडोज होते. सिंहगडवर फितवा झाला त्यावेळेला ती गेलेली होती. ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी. नेपोलियन बोनापार्टचं हे मॅक्झिम आहे. नेपोलियनची उंची 5 फूट 2.5 इंच होती, पण नेपोलियनचे अचिव्हमेंट्स एवढ्या मोठ्या आहेत. तुम्ही त्याच्या लढाया जर का वाचल्या, ऑस्ट्रेलियाची लढाई, अगदी तो आता वॉटरलूला जाऊ दे गेला तो, पण ऑस्ट्रेलिया, जेना, या सगळ्या लढाया सैन्य जास्ती असताना, अपोनंटचं शत्रूचं सैन्य जास्ती असताना सुद्धा नेपोलियनने लढाया मारलेल्या आहेत. त्याच्यात 30-40 लढाया नेपोलियन बोनापार्टच्या आहेत. याचा ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी. इफ यू आर एबल इनफ यू कॅन क्रिएट युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज. तुम्ही करा स्वतः. त्यामुळे एक 5 फूट 2.5 इंच उंचीचा माणूस हे म्हणतोय तिथं रणांगणावर तो जर का असेल. म्हणजे जदुनाथ सरकाराने एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलं आहे की नेपोलियनला ज्यांनी हरवलं वॉटरलूला, तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन जो होता, तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन यूज्ड टू से that the presence of Napoleon alone on the battlefield was equivalent to the addition of 50,000 men to the army. एक 5 फूट 2.5 इंच उंचीचा माणूस आहे, पण 50,000 लोक तिथं आहेत असं आहे. पुढे त्यांनी असं ॲड केले, सिमिलरली शाहू यूज टू से, म्हणजे शिवाजी महाराजांचा नातू म्हणायचा की इफ आय वेर ऑफर्ड अ चॉईस ऑफ बाजीराव अलोन ऑन वन हँड अँड अ लॅक ऑफ ट्रूप्स ऑन अदर, आय शुड प्रिफर बाजीराव, असं त्यांनी म्हटलेलं आहे तिथं. की हा श्रीकृष्णानं दिलेला डिलेमा होता बघा. एक यादव सेना एका बाजूला, नाही तर दुसऱ्या बाजूला निशस्त्र मी. आणि मग दुर्योधनाने नको तो पर्याय निवडला आणि पुढं काय झालं ते माहिती आहे आपल्याला त्याच्यात. तर ते आपण पुढचा घेऊ भाग, TMT-2 ग्रेटेस्ट एस्केप. आणि हे साल्हेर टू जिंजी काय फ्लॉलेस प्लॅनिंग. प्लॅन कसा पाहिजे तर फ्लॉलेस आहे त्याच्यातला. म्हणजे ही जी शिवाजीराजांचं आग्र्याचं प्रकरण आहे ना, हे साधं प्रकरण नाही आहे. एक 2-3 उदाहरणं सांगतो मी फक्त त्याची. की शिवाजीराजे आणि औरंगजेबाची भेट एकदाच झाली. महाराजांनी परत त्याचं तोंडच पाहिलं, नकोच म्हणाले ते. परंतु 12 मे 1666 ही भेट झाली. त्यावेळेला औरंगजेबाची बहीण, हे दरबार बरखास्त झाला आणि औरंगजेबाची बहीण बेगम साहेबा म्हटले पत्रात, जहांआरा बेगम होती. त्याच्यानंतर औरंगजेबाचा वजीर होता जाफर खान. त्याच्यानंतर औरंगजेबाचा मीर बक्षी होता मोहम्मद अमीन खान. आणि मारवाडचा राजा होता जसवंत सिंह. असे बरेच जण औरंगजेबाला भेटायला आले आणि ते औरंगजेबाला म्हणाले की हा साधा भूमी आहे, हा जमीनदार आहे एक साधा, आणि त्यांनी जे दरबारात याच वर्तन केलं तर त्याच्याबद्दल तुम्ही त्याला कडक शिक्षा दिली नाहीत, कठोरात कठोर शिक्षा केली नाहीत, तर त्याचा फार विचित्र परिणाम लोकांच्यावर होईल, तर तुम्ही याला ठार मारा, असं ते सगळे लोक म्हणायला लागले. औरंगजेबाने काही केलं नाही, ऐकून घेतलं. आणि हे शिवाजी महाराजांना कळलं बरं का की असं असं जाऊन हे म्हणताय. दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे उठले आणि त्यांनी रामसिंग कछवाच्याकडे गेले. 66,000 रुपये त्यांनी आणले, हुंडी लिहून दिली त्याला. शिवाजीराजांचे इतर लोक आग्र्यातले इतर सावकारांच्याकडे गेले, पैसे त्यांच्याकडनं आणले आणि सगळ्यांना हुंड्या लिहून गेल्या. त्याच्यानंतर स्वतः शिवाजीराजे थैली घेऊन जाफर खान वजीराकडे दिले. त्यांचे इतर लोक थैल्या घेऊन इतर लोकांच्याकडे गेले. आणि हे जे मारा म्हणणारी मंडळी आहेत ती 7 जूनचं एक पत्र आहे परकालदासाचं, कल्याणदासाला लिहिलेलं. त्याच्यात तो असं म्हणतोय की जे लोक मारा म्हणत होते शिवाजीला, त्यातला मारवाडचा राजा सोडला तर बाकी शिवाजी महाराजांना अनुकूल झालेत, त्यांचे मित्र झालेत. या औरंगजेबाच्या बहिणीलाच फोडला यांनी तिथं शिवाजीराजांनी. तिथं किती असतील, 2-3 आठवडे सुद्धा झालेले नसतील या सगळ्या. पण ते जे काही व्यक्तिमत्व होतं शिवाजीराजांचं, आणि त्याच्यानंतर हेर गुप्तहेर जे होते, बहिर्गी नाईक मुख्य होता, पण हेरांच्यावर ते प्रचंड पैसे खर्च करत असत. आणि आत्तासुद्धा तुम्हाला एक मगाशीच मी बोलत होतो मॅडमशी, त्यावेळेला म्हटलं आहे मार्केटिंग म्हणजे काय नुसतंच आपलं प्रॉडक्ट लॉन्च केलं आणि सपोर्ट केला असं नाही आहे. ते जे मार्केटिंग डिपार्टमेंट असतं त्या मार्केटिंग डिपार्टमेंटला आपला ऑपोनंट कोण आहे, कॉम्पिटिटर कोण आहे बाबा, त्यांची प्रॉडक्ट रेंज काय, त्यांची क्वालिटी काय, त्यांचं लॉन्चिंग कसं काय, त्यांचं डीलर्स नेटवर्क कसं काय, याची बित्तम बातमी लागते. ती मार्केटिंगने आणून द्यायची ही जबाबदारी मार्केटिंगची असते. तसं ते हेरांचं होतं की शिवाजीराजांनी सुरत ज्या वेळेला लुटली त्यावेळेला ब्लूप्रिंट होता त्यांच्याकडे अख्खा बहिर्गीनं आणलेला.
कुणाकुणाकडे काय काय मटेरियल आहे ते सगळं दिलेलं होतं ते काय. कुणाच्या भिंतीत लपवले, कुणाच्या जमिनीत लपवले, कुणाच्या जिन्यात लपवले, बहुतेक कुणाच्या खिशात सुद्धा लपवले, काय काय ते सुद्धा आणून दिलं असेल त्यांनी त्यात. परंतु इतकं हेरखातं तगडं होतं त्या सगळ्यातलं. आणि म्हणून शिवाजीराजांच्या हेरखात्याने ही सगळी मदत केली आणि शिवाजीराजे सुटले. आणि असं नाही की बाबा मी आता निघून जातो, तुम्ही थांबा इथं. आधी सगळ्या लोकांना परवाना देऊन बाहेर काढलं आणि शेवटचे मुठभर लोक राहिले होते त्याच्यात शिवाजीराजे सुटले. असं त्यांनी काही केलेलं नाही की बाबा मी जातो मग तुम्ही सांभाळा आता ते आग्रा आणि औरंगजेब सगळं. तर नाही, सगळ्यांना परवाने दिलेले आहेत. त्या परवान्यावर शिक्के आहेत ते मोहम्मद अमीन खानाचे आहेत. मोहम्मद अमीन खान हा मीर जुमल्याचा मुलगा आहे. मीर जुमला शहाजीराजांच्या ओळखीचा आहे, दक्षिणेतला येतो सगळ्यात अमीर जुमला. या सगळ्या लिंक्स लागल्या की आपल्याला कळतं काय काय आहेत आणि कोण आहेत, राजकारण कसं काय खेळलं शिवाजीराजे या सगळ्या काय. पण औरंगजेबाला एवढा फटका बसला त्याचा. त्याच्यात भूषणाचा एक छंद असा आहे, चारी चारी चौकी जहाँ चकता की चहू और सांझ जरू भोर लगी रही जिय लेवा की, कंधे धरी कावर चलो जब चाव से एक लिए एक जात जात चले मेवा की, भेस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो करो भेस और जब चलियो साथ मेवा की, पौन हो कि पंछी हो कि गुटका की गौन हो देखो कोण भांती गयो करामात सेवा की. की शिवाजी महाराजांची करामत बघून हा वाऱ्यासारखा गेला का पक्षासारखा उडून गेला का गुटखा खाऊन गुप्त झाला काही कळत नाही त्याच्यात. पूर्वी गुटखा खाऊन गुप्त व्हायचा असा एक कॉन्सेप्ट होता, आता गुटखा खाऊन कॅन्सर होतो त्याच्यात. आणि माणसं परमनंटली गुप्त होतात, ती परत येत नाही त्याच्यात. हे साल्हेर टू जिंजे हे प्रकरण फार गमतीदार आहे की शिवाजीराजे ज्यावेळेला आग्र्याला गेले त्यावेळेला शिवाजीराजांच्याकडं 17 किल्ले राहिलेले होते. 12 किल्ले मिर्झाराजाच्या तहासक्यामुळे आणि स्वतः त्यांनी बांधलेले सिंधुदुर्ग, प्रतापगड वगैरे असे मिळून 17 किल्ले होते. शिवाजीराजे आग्र्याहून परत आले ज्यावेळेला 20 नोव्हेंबर 1666ला परत आले त्यावेळेला एक किल्ला जिजाऊसाहेबांनी जिंकून घेतला होता आणि त्याचं नाव आहे रांगणा उर्फ प्रसिद्धगड. म्हणजे 18 किल्ले. पुढची 3.25 वर्ष शिवाजीराजांनी काय केलं नाही. आपण चरित्र असं वाचत असताना नुसताच आपला एक क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्स दिलाय असं नसतं कधी. पण त्यांनी 3.25 वर्षात नेमकं शिवाजी महाराजांनी केलं काय मग. तर शिवाजीराजांनी आत्ता ज्याला स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात मॅनेजमेंटच्या याच्यात, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स असं एक ॲनालिसिस करतात त्याच्यात की आपल्या आणि कॉम्पिटिटर्सच्या स्ट्रेंथ काय, शत्रूच्या स्ट्रेंथ काय, आपले विकनेसेस काय, हे सगळं शिवाजीराजांनी आजमावलं. आणि मग त्यांनी एक एक मेजर्स घेतली त्याच्यावर. एक म्हणजे राजधानी हलवली त्यांनी, कारण मागच्या वेळेला राजगडच्या पायथ्यापर्यंत आले होते मिर्झाराजाचे लोक, म्हणून शिवाजी महाराजांनी राजधानी हलवून रायगडला नेली. नंतर त्यांनी कॅव्हलरी वाढवली, घोडदळ वाढवलं की बाबा शत्रू नुसतंच आता डिफेन्स करायचं नाही, किल्ले लढवायचे नाहीत, आता शत्रूच्या शिबिरात खोलवर जायचं. तिथं शिवाजी महाराजांची स्वतःची जी पागा होती तर त्याची संख्या 40,000 घोड्यांची होती. ती स्वतः शिवाजीराजे एक श्लोक त्या पागेत जाऊन रोज म्हणत असत, यस्याश्वास्तस्य राज्यम यस्याश्वास्तस्य मेदिनी यस्याश्वास्तस्य सौख्यम यस्याश्वास्तस्य साम्राज्यम, असं ते रोज म्हणत असत. आणि इतर शिलेदार होते. शिलेदार म्हणजे ज्याचा स्वतःचा घोडा असतो त्याला शिलेदार म्हणतात, ज्याला सरकारातनं घोडा मिळतो त्याला बारगीर म्हणतात. 1,00,000 शिलेदार होते, म्हणजे 1.5 लाखाचं घोडदळ होतं. हे अशी सगळी मेजर्स घेतल्यावर शिवाजी महाराजांनी एक दिवस तलवार काढली आणि ती मुघलांच्या विरुद्ध त्यांनी तानाजीला पहिल्यांदा पाठवला कोंढाणा घ्यायला. तानाजीनं तो किल्ला घेतला. पुढे तर तानाजी गेला त्याच्यात, पण तो 19वा किल्ला आहे असं समजू आपण स्वराज्यात आलेला. 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी तो किल्ला आपल्याकडे आला. पुढच्या 8च वर्षात, फक्त 8 वर्ष आहेत, 1678 पर्यंत शिवाजी महाराजांच्या ताब्यात साल्हेरपासून जिंजीपर्यंत 260 किल्ले होते. तुम्ही कल्पना करा काय. साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वोच्च किल्ला आहे आणि जिंजी मद्रासच्या दक्षिणेला 150 किलोमीटरवर किल्ला आहे. ही सगळी लाईन ऑफ डिफेन्स एक शिवाजीराजांनी फार मोठी क्रिएट केली तिथं आणि त्याचा सगळ्याचा फायदा झाला. शेवटी 8 वर्ष ते जिंजीच्या किल्ल्याने राजाराम महाराजांना आसरा दिला सगळ्याच्यातनं. ह्या काही या सामान्य गोष्टी नाही आहेत, या सगळ्या असामान्य गोष्टी आहेत, पण त्याला एक फोरसाईट लागते आणि ती फोरसाईट व्हिजन हे शिवाजी महाराजांच्याकडे होतं. साल्हेर टू जिंजी 260. मी हिशोब काढत होतो त्या सगळ्याकडं. अरे म्हटलं एक किल्ला इथं सिंहगड नुसतं खालून पायथ्यापासून चढायचं म्हटलं तर एवढा बोऱ्या वाचतो आपला.
इथं म्हटलं किल्ले आधी ते वरती जायचं, लढायचे, किल्ले ताब्यात घ्यायचे, मग नेमणुका करायच्या, मग हवालदार पाहिजे, सबनीस पाहिजे, कारखानीस पाहिजे, सरनोबत पाहिजे, असे सगळे लोक. आणि ते लोक कसे पाहिजेत? निवडून घेतलेले पाहिजेत. एक किल्ल्यांची एक वेगळीच मॅनेजमेंट असते आणि ती दिली आहे शिवाजी महाराजांच्या त्या आज्ञापत्र. रामचंद्र पंतांनी जे काय सांगितलं ना, त्याच्यात किल्ल्याची मॅनेजमेंट ही सगळी दिलेली आहे त्यांनी. द वाईज मॅन थिंक्स बिफोर ॲक्टिंग अँड फूल्स थिंक्स आफ्टर इट. तसं आहे ते की काय कुछ नाही होता चलो परवा इल्ले वगैरे असला प्रकार चालत नाही तिथं. पहिल्यांदा विचार करा सगळा, तुम्हाला काय येणार आहेत, गोंधळ होणार आहेत, धोके काय संभवतात, त्याला आधीच काउंटर कसे करायचं ह्याचा विचार करा आणि मग पाऊल टाका सगळ्या ह्याच्यातनं. आणि तसंच केलं त्यांनी शिवाजीराजे. शेवटी शिकायचं काय ह्याच्यातनं? तर ही जी प्लॅनिंग आहे सगळ्या ह्याच्यात, 260 किल्ले कसे काय प्लॅन केले असते, कुठला किल्ला घ्यायचा, कसं घ्यायचा, कुणाला पाठवायचं तिथं, सैन्य किती तिथं पाहिजे, दारुगोळा कसा वरती चढवायचा, तोफा कशावरती चढवायच्या, हे सगळं त्यांनी पाहिलेलं होतं. शिवाजीराजांच्या सैन्यावर अगदी सैन्याचा एक 10 रुपये जरी महिन्याचा पगार जर का धरला एका सैनिकाचा, 2 लाखाचं पायदळ होतं महाराजांचं नुसतं तिथं. याचे सगळ्याचा खर्च, तो घोड्यांचा खर्च. शिवाजीराजे आग्र्याला गेले त्यावेळेला 8 हत्ती होते त्यांच्याबरोबर. त्या हत्ती काय साधा सुद्धा प्रकार नसतो, तो भयंकर खातो त्याच्यातनं. त्याला एक 200-300 किलो गवत लागतं रोज, तेवढेच रोट लागतात त्याला. आणि हे सगळं ते सांभाळायचं असतं सगळं. ते सगळं सांभाळलं महाराज. स्टेनलेस कॅरेक्टर शिवाजी मल्लम्मा समरोत्सव आणि सेद औरंगजेब काय बघूया आपण. शिवाजीराजे ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयावरून परत येत होते ना, तर त्यावेळेला या धारवाडच्या जवळ एक बेलवडी नावाचं गाव आहे. तिथे एक मल्लम्मा नावाची बाई होती, तिचा नवरा वारला होता, त्याचं नाव मल्लासारख्या. पण ह्या बाईचे लोक यायचे महाराजांची घोडी पळव, कुठं सामान पळव असं करायला लागले. तर शिवाजीराजांनी आपल्या एका सरदाराला तिथं पाठवलं आहे बाईचा बंदोबस्त करायला. त्या सरदारांनी त्या बाईचा बंदोबस्त केला. पण शिवाजी महाराजांच्या त्या माणसाने त्या स्त्रीशी गैरवर्तन केलं. हे महाराजांना कळल्यावर त्याला बोलवलं. त्याचा गुन्हा साबित झाल्यावर शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढले. ताबडतोब शिक्षा आहे बघा. हे साधं सूत्र होतं. शिवशाही चालली का, स्वराज्य निर्माण कसं झालं आणि स्वराज्य का चाललं. एक साधं उदाहरण म्हणजे गुन्हा जर का साबित झाला तर तात्काळ शिक्षा. म्हणजे 17 वर्ष पेंडिंग आहेत आणि द्यायचं का नाही ह्याच्यावर अजून चाललंय, मग दयेचा अर्ज करा वगैरे असला प्रकार काही नव्हता तिथं. काय तसलं काही याच्यावरनं राज्य चालत नाहीत, स्टेट्स कधीही चालत नाहीत ते काय. आणि उत्तम काम केलं की ताबडतोब रिवॉर्ड. हे शिवाजीराजांचं साधं सूत्र होतं सगळ्या काय. मग त्या बाईनं तिथं एक ते चित्र जे शिल्प 2 कोरून घेतले. तिथे एका देवळात 2 शिल्प आहेत, त्याच्यात हे शिवाजीराजे आहेत आणि आपलं ते मूल त्यांच्या मांडीवर ठेवते असं ते शिल्प करून घेतले. दुसऱ्या एका शिल्पात ते घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज तिनं कोरलेले आहेत. आणि तिनं एक काव्य कानडीतनं शिवाजी मल्लम्मा समरोत्सव म्हणून एक काव्य कानडीतनं लिहून घेतलेलं आहे. त्याच्यात शिवाजी महाराजांचं कानडीतनं काव्य असेल अशी कल्पना येणार नाही. आत्ता बेळगावच्या लोकांना जाऊन सांगायला पाहिजे, कर्नाटकातल्या लोकांना सांगायला पाहिजे बाबा की महाराजांनी या बाईची लाज वाचवली सगळ्या ह्याच्यातनं. आणि म्हणून त्या बाईने लिहून घेतलेलं आहे ते काव्य. नाही तर बेळगावचं बेळगावी करायचं आणि गोंधळ घालत बसायचं तिथं. तसला प्रकार शिवाजी महाराजांनी बेळगावला इतक्या वेळा मदत केलेली आहे सगळ्या, कर्नाटकातच मदत केलेली आहे सगळ्या. पण शिवाजी मल्लम्मा समरोत्सव आणि औरंगजेब म्हटल्यावर थोडंसं घाबरायला होतं मला सुद्धा. त्याचं कारण असं आहे, यांनी बापाला कैदेत टाकलं, भावांना मारलं, कारण त्याच्याशिवाय गादीवर येताच येत नव्हतं. भाऊ दिसला की मारायचं म्हणजे आपली गादी मोकळी झाली. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच गादीवर जाऊन बसलो असतो तिथे. पण औरंगजेबाने त्याच्या मुलाला मारलं. सुलतान मोहम्मद सुलतान म्हणून त्याचा थोरला मुलगा होता, त्याला मार. म्हणजे भारतात त्यावेळेला कोणीही माणूस मेला ना की एक अफवा अशी असायची औरंगजेबाने विषप्रयोग करून मारला त्याला म्हणून. असा औरंगजेब 89 वर्ष जगला. 24 ऑक्टोबर 1618 दोहदला त्याचा जन्म आहे. 20 फेब्रुवारी 1707 25 वर्ष महाराष्ट्रात राहून औरंगजेब मेला. मराठ्यांवर विजय मिळवता आला नाही त्याला सगळ्याच्या. पण गंमत म्हणजे औरंगजेबाला ज्यावेळेला शिवाजीराजांचा मृत्यू झाला कळलं,
त्यावेळेला औरंगजेब असं म्हणाला, हा एक माणूस असा होता की ज्याच्यात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती. माझे सेनानी गेले 19 वर्ष ह्याच्याशी झुंजतायत, पण ह्याचं राज्य वाढतच राहिलं. आणि शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांशी यानं कधीही गैरवर्तन केलं नाही, असं औरंगजेब न म्हटल्याचं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही कल्पना करा की औरंगजेब शिवाजी महाराजांच्या बद्दल असे उद्गार काढतोय. बापाबद्दल इतके चांगले उद्गार कधीही काढले नाहीत त्यांनी. ते शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का काढत असेल तर आपल्याला कळून येईल की औरंगजेब सुद्धा एवढं कौतुक करत होता. एक प्रसंग म्हणून सांगतो, साधा खरा नाही येतो, पण कॅरेक्टर काय असते म्हणून तो प्रसंग सांगतोय. की औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे आणि त्याचे अलकाप चाललेत. म्हणजे हजरत सलामत, किबला आहे दीनो दुनिया, अबुल मुझफ्फर मोईउद्दीन मोहम्मद औरंगजेब, शहनशाह गाजी आलमगीर बाद, असे किताब चाललेत. आणि औरंगजेब येतो आणि म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबहदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. ये है हमारे मामू जान अमीरुल उमरा शायस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये है हमारे सिपह सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों के मार के जख्म इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं. यह है सूरत के खूबसूरत सुबहदार इनायत का बहादुर. शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा के भाग गए. यह है हबशी फौलाद खान, इनके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. यह कारतलब खां, ये रसूल बेग रोजबानी, ये मीर आतिश तरबियत खां, ये खान जहाँ बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश भाव सिंह हादा, ये रनमस्त खां, ये केसरी सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा. तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफगानी, उज्बेकी, हबशी, मुगल फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों सिवा को यह फतह हासिल होती है. हमारी तरह गोला बारूद, हाथी घोड़े, खजाना तोपे सिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे. क्यों? ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे. औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क को मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी नहीं समझ पाओगे. इस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए है उसने. हमने सिवा के लोगों को लाखों के जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थूक दिया. आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं और वे बिकते भी नहीं. शिवाजी घाघ है, चालाक है, धगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो. इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी जो मिला वो सिवा जैसा.